नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय कुरकुरीत चमचमीत अशी रावस फिश फ्रायची रेसिपी। पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतके मस्त असं हे फिश फ्राय तयार होतं। एकदा माझ्या पद्धतीने असा मस्त मसालेदार रावस नक्की फ्राय करून पहा। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी रावसाच्या तुकड्या घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतल्यात। आता याला आपण हळद मीठ लावून घेऊया। तर आता सुरुवातीला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं आहे। यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे। यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे। इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं, तुम्ही पेस्टसुद्धा घालू शकता। यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घातला आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। माशाच्या सगळ्या तुकड्यांना हा सगळा जो मसाला आपण घातला तो सगळा व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे। तर इथे हातानेच मी सगळं लावून घेते, म्हणजे लिंबाचा रस, आलं लसूण हे सगळं व्यवस्थित या माशाच्या तुकड्यांना लागेल। तर असं चोळून व्यवस्थित लावून घेतलं। आता या माशाच्या तुकड्या आपण अशाच बाजूला ठेवून देऊया आणि एक पेस्ट तयार करून घेऊया। तर इथे मी एक दुसरा बाउल घेतला आहे। यामध्ये मीठ घालायचं आहे। तर सुरुवातीला सुद्धा आपण मीठ घातलं आहे, त्यामुळे इथे अगदी कमी पाव चमचा मीठ यामध्ये घातलं, पाव चमचा हळद घातली। यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे। 1 चमचा इथे मी लाल तिखट घालते। तर हे घरगुती लाल तिखट आहे। हा मसाला सगळा मिक्स करून घेतला। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर अगदी थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। जास्त पातळ करू नका। ही तयार पेस्ट आपल्याला माशाच्या तुकड्यांवरती लावायची आहे, त्यामुळे अशी घट्टसरच करून घ्यायची। आता हा मसाला तयार आहे। आता या ज्या आपल्या माशाच्या तुकड्या आहेत तर त्याच्यावरती हा मसाला लावून घ्यायचा आहे। तर हाताने व्यवस्थित असं एक एक पीस असं मसाल्याने मी असं कोट करून घेते। तर अशा पद्धतीने तुम्ही रावस फ्राय करून पहा। खूप मस्त अशी रेसिपी आहे। अगदी क्रिस्पी होतात या तुकड्या आणि मसाला अगदी आतपर्यंत माशाच्या तुकड्यांना लागतो। तर इथे सगळ्या पीसना मी असं मसाला लावून घेतला आहे। आता हे बाजूला ठेवूया असंच 10 ते 15 मिनटं। तोपर्यंत याच्या बाहेरच्या आवरणासाठी आपण पीठ घेऊया तयार करून। तर इथे आता मी 3 चमचे रवा घेते। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। रव्यामुळे फिश मस्त कुरकुरीत होईल। याबरोबरच यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता यामध्ये मी लाल तिखट घालते। तर आधीसुद्धा आपण लाल तिखट घातलं आहे, त्यामुळे इथे मी पाव चमचा घेतलं। तुम्हाला जास्त तिखट नको असेल तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तरी चालेल, त्यामुळे रंग छान येईल आपल्या फिशला बाहेरून। यानंतर इथे पाव चमचा मीठ घातलं, फक्त बाहेरच्या आवरणापुरतंच मीठ घालायचं आहे, कारण आपण आधी फिशला सुद्धा लावलं होतं। यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आणि आता हे मिक्स करून घेऊया। आता ज्या फिशच्या तुकड्या आपण ज्या मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवल्या होत्या त्या अशा एक एक या आपल्या रव्यामध्ये घोळवून घ्यायच्या आहेत। सगळीकडे व्यवस्थित हा रवा लावून घ्यायचा आहे। अगदी मसालेदार असा हा फिश फ्राय तयार होतो। तसं सगळ्या तुकड्या मी अशा या पिठामध्ये घोळवून घेतल्या। आता आपण फ्राय करून घेऊया। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले। आता यावरती या तुकड्या घालायच्या आहेत। आता या आपण एका बाजूने फ्राय झाल्यानंतर उलटून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने छान अशा मस्त रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत या आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत।
तर अशाच पद्धतीने तुम्ही सुरमईसुद्धा फ्राय करून घेऊ शकता। आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा या तुकड्या फ्राय करून घेतल्यात। दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत झाल्यात। आता आपण या काढून घेऊया। तसं मस्त कुरकुरीत आणि मसालेदार रावस फिश फ्राय तयार आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। तर आजची माझी मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।